इचलकरंजीतील कुचनूर गँगला 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश। इचलकरंजी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कुचनूर गँग या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधात पोलिसांनी निर्णायक पावले उचलली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अशा टोळ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी व हातकणंगले परिसरात गुन्हेगारीचे सावट निर्माण करणाऱ्या कुख्यात कुचनूर गँग विरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता। टोळीचा प्रमुख रियाज इमाम कुचनूर वय वर्ष 45 राहणार इचलकरंजी व त्याचा सक्रिय साथीदार बजरंग रामचंद्र चौधरी वय वर्ष 54 राहणार इचलकरंजी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे। या दोघांनी आपल्या टोळीच्या माध्यमातून अनेक गंभीर गुन्ह्यांची मालिका घडवली होती। परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला धोका पोहोचवत होते। या प्रस्तावावर कोल्हापूरच्या हद्दपारी प्राधिकाऱ्यांनी निपक्षपातीपणे चौकशी अंती आरोपांची पुष्टी झाल्यानंतर दिनांक 7 जुलै 2025 रोजी दोघांवर कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहेत। सदर आदेशाची अंमलबजावणी करून संबंधितांना जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे। हद्दपार करण्यात आलेले आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही दिसल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 0231 26 62 333 वर संपर्क साधावा। अशी माहिती देणाऱ्या किंवा ओळख देणाऱ्याची माहिती ही गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन माननीय योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी केले आहे। ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला, इचलकरंजी।